म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याची लिस्टच येते माझ्याकडे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। राजगुरुनगरमधील अपघात प्रकरणी अखेर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अंमलदार संतोष शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। यावरून राजगुरुनगरमधील डॉक्टर सारंग पांडुरंग होले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी चातकर स्थळ राजगुरुनगर या ठिकाणी खेड ते वाडा रोडवर वाडा बाजूकडून येणाऱ्या भरधाव मोटर क्रमांक MH14 EU 3839 या वाहनावरील चालकाने एक स्प्लेंडर मोटरसायकल, एक पॅशन प्रो मोटरसायकल, काही पायी जाणाऱ्या नागरिकांना धडक देऊन अपघात केला होता। यात 5 जण जखमी झाले होते। जखमींमध्ये शिवाजी विठ्ठल साबळे वयवर्ष 34, दत्तात्रय मनोहर सुभेदार राहणार सनसवाडी, रुपेश कुमार श्रीशंकर चौहान वयवर्ष 20, राम बाबूराव वयवर्ष 28 असे 5 जण जखमी झाले होते। हे प्रकरण दडपून नेण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र संघटनांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अखेर पोलिसांनी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे। ज्यावेळेस प्रसार माध्यम किंवा इतर लोक त्यांना फोन करतात त्यावेळेस तात्काळ जाऊन त्या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे। 24 तास जर त्या पोलीस प्रशासनाने दखल घेतली नसेल तर या तालुक्यातील सर्व पोलीस प्रशासन यंत्रणेवर नक्की त्यांचं लक्ष या ठिकाणी लोकांच्या सेवेकडे आहे की इतर गोष्टींकडे आहे याचा खुलासा खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून येत्या 2 दिवसात मीच स्वतः मागणार आहे। नसेल तर ही यंत्रणा सरळ होणार नसेल तर त्यांच्या विरोधात 3 दिवसात कोणतीही लक्षवेधी लागते मी त्या ठिकाणी सर्व पोलीस यंत्रणेच्या विरुद्ध खेड तालुक्यातल्या त्यांच्या चाललेल्या वेगळ्या कारभाराबद्दल या ठिकाणी लक्षवेधी निश्चित करणार आहे। कारण अनेकांना गोरगरिबांना अशा पद्धतीनं या ठिकाणी न्याय जर मिळत नसेल तर लोकप्रतिनिधी या नात्यानं मला न्याय मिळवून देणे आणि प्रशासनाला धारेवर आणणं हे माझं कर्तव्य आहे। त्या पद्धतीने मी काम करणार आहे। आम्हाला पहिले पाणी का सोडले नाही असा जाब विचारत तिघांनी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण केल्याची घटना मेदनकरवाडी तालुका खेड येथे घडली। या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मेदनकरवाडी ग्रामपंचायतचे कर्मचारी सोमनाथ शंकर शिंदे यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून विजय गवते, बाळासाहेब गवते व प्रशांत गवते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। चांडोलीमध्ये भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात 5 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे। सदरची घटना गुरुवारी दिनांक 13 मार्च 2025 रोजी सायंकाळी घडली। गंभीर जखमी मुलाला तत्काळ राजगुरुनगरमधील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढे ससून रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्हला फोन करून कळवलं आहे। माझं नाव तुषार सावंत, राहणार चांडोली। काय घटना घडली? घटना अशी घडली, आता एक 15-20 मिनिटापूर्वीची घटना आहे। साधारणतः संध्याकाळी 6:15च्या सुमारास घटना झाली। तर चांडोलीमध्ये आता भटकी कुत्री जवळ 10-12 कुत्री अशीच मोकाट फिरत राहतात। तर आता आमच्या घरापासून थोडस जवळ हाकेच्या अंतरावरती घर होतं, लहान मुलं तिथे खेळत होती बाहेर। तर त्या ठिकाणी त्या 10-12 कुत्र्यांच्या टोळक्याने त्या लहान मुलावरती हल्ला चढवला। तर आता 10-12 कुत्री असल्यामुळे सगळ्यांनी लक्ष तोडल्यामुळे लहान मुलांना लगेच म्हणजे जास्त प्रमाणात जखम झाली। आम्ही तो तिथपर्यंत जास्तपर्यंत त्या मुलाला भरपूर चावा घेतला होता। आता त्याला त्यानंतर साळून की इथं नेलं होतं आम्ही। तिथून पुढे आता वायशेमला हलवण्यात आलेले आहे, कारण की त्याला जखम खूप झालेल्या आहेत। त्यामुळे कुठं चांडोली गावाच्या हद्दीत घडले। मुलाचं वय किती असेल? त्या मुलाचं वय साधारणतः एक 5 ते 7 वर्षाचं असेल। आउट ऑफ डेंजर आहे ना पण मुलगा? हा, म्हणजे आता कंडिशन त्याची सिरियसच आहे खूप, कारण डोक्याला वगैरे चांगलं म्हणजे जास्त जखम झालेली त्याला। जॅपनीज इन्सेफलायटिस या मेंदू संदर्भातील दुर्मिळ परंतु संभाव्य आजाराचा धोका टाळण्यासाठी खेड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। खेड तालुक्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना ही लस देण्यात येत आहे। दोंदे येथे या लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला। शाळांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद दौंडकर आणि आरोग्य निरीक्षक मकसूद शेख यांनी सांगितले। खेड तालुक्यात सर्वत्र होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। पोलीस ठाण्याच्या आवारात देखील होळी साजरी करण्यात आली। खेड पोलीस ठाण्यासमोर पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या हस्ते होळी पूजन करण्यात आले।
वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांच्या समोर हजर होण्यापूर्वी खेड तालुक्यात वास्तव्य करून गेल्याचा खळबळजनक खुलासा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला आहे। आव्हाड यांच्या या वक्तव्याने खेड तालुक्यातील कोणत्या बेकायदा रिसॉर्टवर कराड वास्तव्यास होता याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आव्हाड नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया। आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची, म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे लिस्टच येते माझ्याकडे। तो खेड मधल्या एका अनधिकृत रिसॉर्ट मध्ये 4 दिवस राहिला होता। ते रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे, एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे। तिथे तो मस्त पोहत होता, मटण बिटन खात होता, मालक त्याच्या सेवेला जात होता। त्या लॉजची त्या रिसॉर्टची चौकशी करा, त्या रिसॉर्ट मध्ये एकही परवानगी घेतलेली नाही। अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं उभं आहे। आणि ह्यांचे हे अनधिकृत काम करणाऱ्यांचे संबंध अनधिकृत लोकांशीच असतात। ते रिसॉर्ट अनधिकृत आणि वाल्मिक कराड अनधिकृत, दोघंही अनधिकृत एक झाले आणि त्याची राहायची सोय झाली। खेड तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यात आल्या आहेत। स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल आणि पत्रकार असे कोणीही याबाबत ब्र शब्द देखील बोलण्यास तयार नसल्यानं पीडित शेतकऱ्यांनी या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या खेड तालुक्यातील भागीदारी मंडळींनी जमिनी लाटल्याचे पुरावे या शेतकऱ्यांनी अंबादास दानवे यांना दिले असल्याचं सांगण्यात येत आहे। राजगुरुनगर नगर परिषदेच्या भरमसाठ करवाढी विरोधात ॲडव्होकेट दीपक तिगळे यांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी 13 मार्च रोजी विद्यमान आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडवण्यात आले। अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगरची करवाढ आणि उपोषण विषय मांडला। त्यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले व आमदार काळे यांनी संबंधित उपोषण आंदोलकांना आंदोलन मागे घेण्यास सांगावे असे सांगितले। गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी उपोषणकर्ते दीपक तिगळे यांनी विनंती मान्य करत आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते थंड पेय घेऊन उपोषण मागे घेतले। यावेळी शरद बुट्टे, भगवान पोखरकर आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते। आपणाला शब्द देतो की भगवान शेठ आहेत, या ठिकाणी सर्वच मंडळी आहेत आणि सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आश्वासन वजा या ठिकाणी नक्की आपल्याला लेखी स्वरूपामध्ये ही स्थगिती पुढच्या आठवड्यामध्ये आणून देण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि त्या माध्यमातून जे ठराव केले होते त्या प्रमाणात नगरपालिकेची सुरुवातीला करायची झाली, परंतु नगरपालिकेने कुठल्या क वर्ग नगरपालिका असेल, ब वर्ग असेल, अ वर्ग असेल, त्या प्रत्येक नगरपालिकेला कशा प्रकारचा कर त्याने आकारावा हे शासनानं सांगितलेलं एक तशा प्रकारचा कायदा आहे। राजगुरुनगर नगर परिषदेच्या हद्दीतील तिगळस्थळ भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूने साईडपट्ट्या मुरुमीकरण करण्यात आले नसल्याचे वृत्त 11 मार्च रोजी पुणे लाईव्हने प्रसिद्ध केले होते। त्यानंतर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना जाग आली। 12 मार्च रोजी रात्री घाईघाईत ठेकेदारांनी या रस्त्याच्या कडेला मुरमाऐवजी चक्क माती आणून साईडपट्ट्या भरण्याचा प्रयत्न केला। मुरमाऐवजी माती टाकल्याने पावसाळ्यात ही माती कशी काय टिकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। टक्केवारीमध्ये नखशिकांत बरबटलेल्या पालिकेने किमान कामाचा दर्जा राखण्याची नागरिकांची माफक अपेक्षा आहे। संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी दिनांक 16 मार्च रोजी साजरा होत आहे। त्यानिमित्त राज्यभरातून भाविक देहू येथे येतात। वाहनांच्या गर्दीमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देहू आणि चाकण औद्योगिक परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। तळेगाव चाकण रोडवरील देहू फाटा येथून देहूगाव येथे जाणाऱ्या रस्त्यावरून आत येणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे। लग्न म्हणजे नवीन सुरुवात, नवीन नात्याची सुंदर गुंफण मानली जाते। लग्न आणि साखरपुडा यासाठी देखील आता इंस्टाग्राम योग्य डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन केलं जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। इंस्टाग्राम योग्य सजावट करण्याकडे सर्वांचाच कल वाढतोय। शहरांमध्ये भव्य दिव्य गार्डन असलेल्या मंगल कार्यालय बुक करण्याकडे तरुणाईचा कल असलेला पाहायला मिळतोय। अशा हॉलमध्ये इंस्टाग्राम योग्य सजावट करून पारंपरिकता जोपासत अत्यंत दिमागदार पद्धतीने हे सोहळे साजरे केले जात आहेत। आनंदाने हा
दरम्यान ग्रामीण भागात देखील घरासमोर पुरेशी जागा उपलब्ध असल्यास दरात भव्य दिव्य मंडप टाकून लग्न, साखरपुडा, टिळा असे सोहळे इंस्टाग्राम योग्य सजावट करून दिमागदार पद्धतीनं साजरे करण्यासाठी कल वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चाकण परिसरात गुरुवारी दुपारी काही वेळ धूळ वादळाचा अनुभव नागरिकांनी घेतला. अचानक आलेल्या या वादळानं हवेची गुणवत्ता अचानक घसरली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला अशा धुळीच्या वादळांचा अनुभव मागील काही वर्षांपासून येतोय. दरोडेखोरांना पकडताना दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यामुळे जखमी झालेला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चाकण इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला. संपूर्ण खेड तालुक्यात होलिका दहन पारंपरिक पद्धतीनं करण्यात आलं. आळंदी येथे होलिका दहन कार्यक्रम प्रशालांमध्ये साजरा करण्यात आला. संपूर्ण तालुक्यातील याच कार्यक्रमांवर अगदी थोडक्यात नजर टाकूयात. चाकण येथे महिला रुग्णालय 100 बेड स्थापन करण्याची स्थानिकांची आग्रही मागणी होती. त्यामुळे आमदार बाबाजी काळे यांनी निवडून आल्यानंतर सातत्याने यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी पत्र देऊन सदर प्रस्तावास विशेष बाब म्हणून मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती. या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला गेला आहे. चाकणमध्ये उपजिल्हा रुग्णालय पायाभरणी प्रसंगी आमदार बाबाजी काळे यांनी याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून गेले काही महिन्यापूर्वी या ठिकाणी 100 बेडचं रुग्णालय मंजूर झालं. त्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालं होतं. त्यानंतरच्या कालावधीमध्ये या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला सर्वांनी संधी दिली आणि या भागाची संपूर्ण पाहणी रुग्ण कल्याण समितीच्या सोबत सर्व अधिकारी, या ठिकाणचे अधीक्षक आणि सर्व गावातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत केली. आणि त्यानंतर या परिसरामध्ये कोणत्या बाजूला इमारत आहे, कोणत्या बाजूला क्वार्टर आहे, रस्ता कसा आहे, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समावेश केल्यात की नाही या अधिकाऱ्यांसमवेत आणि सर्व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यानुसार सर्वांना विचारात घेऊन हे नियोजन झालेलं आहे. आणि भविष्य काळात 100 बेडचं हे रुग्णालय निश्चित पाटणकर आणि पाटील या कन्स्ट्रक्शन फर्मला मिळालेलं असून त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर व्यवस्थितपणे सुटसुटीत सगळ्या बाजूनी या ठिकाणी त्यांचा प्लांट एका बाजूला उभा राहतोय. येणारे रस्ते असेल, पार्किंगची जागा असेल, कामाचं सगळं नियोजन असेल, आज तरी सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित त्यांच्या कामकाजाच्या चालू दिसत आहेत. आणि त्या माध्यमातून PWD उपविभाग खेडच्या माध्यमातून डेप्युटी इंजिनियर बलशेटवार साहेब असतील या ठिकाणी आणि शाखा अभियंता म्हणून गिरी मॅडम यांच्या माध्यमातून या कामाची पाहणी होणार आहे. आणि हे होत असताना या रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर कांबळे सर हे सुद्धा वेळोवेळी या ठिकाणी लागणाऱ्या सर्व गोष्टींना सहकार्य करणार आहेत. आणि त्या माध्यमातून चाकण नगरी ही उद्योग नगरी म्हणून आपण ओळखली जातो. या उद्योग नगरीमध्ये 100 बेडचं नागरीकरण वाढतं आहे. 100 बेडचं रुग्णालय भविष्यात पुरणार नाही. तरीसुद्धा आत्ता होणाऱ्या दुमजली इमारतीमध्ये 140 बेड होतील एवढी क्षमता या इमारतीमध्ये आहे. हे रुग्णालय 300 बेडचं व्हावं म्हणून शासन दरबारी या ठिकाणी माझे प्रयत्न चालू आहेत. तशा पद्धतीचे प्रस्ताव शासनाला दिलेले पण आहेत. आणि त्या माध्यमातून एक वेगळं 100 बेडचं रुग्णालय खास महिलांसाठी व्हावं म्हणून त्यासाठी चालू अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न माझा आहे. त्याची माहिती संबंधित विभागांना खाली या ठिकाणी देणं चालू आहे. आणि त्या माध्यमातून 100 बेडचं महिलांसाठी रुग्णालय होईल याचीही मला खात्री आहे. कारण आरोग्याला प्रथम महत्त्व शासनाने दिलेलं आहे. आणि त्या भूमिकेतून आज खऱ्या अर्थानं
सर्व खड्ड्यांची कॉलमची फुटिंगची खोदाई झाल्याच्या नंतर आज रुग्णकल्याण समितीची सगळीच मंडळी गावातील काही महत्त्वाचे नितीन शेठ असतील, मंगलताईंसह या ठिकाणी महत्त्वाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा पायाभरणी छोट्या प्रमाणामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात संपन्न होत आहे आणि त्या पायाभरणीचा कार्यक्रम सर्व धार्मिक विधी पार पाडत या ठिकाणी आपण नुकताच संपन्न केलेला आहे। मला खात्री आहे की पाटील आणि पाटणकर ही कन्स्ट्रक्शन कंपनी निश्चितपणे हे काम क्वालिटीमध्ये, वेळेत आणि वेगात या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल। त्यांनी तशा पद्धतीनं आपल्या कामाचं नियोजन लावून ते पूर्ण करावं। शासकीय यंत्रणा म्हणून कार्यकारी अभियंता बारभाई साहेब असतील, डेप्युटी इंजिनियर म्हणून बलशेटवार साहेब असतील आणि शाखा अभियंता म्हणून असतील, या सर्वांनी वेळोवेळी या कामाची पाहणी करून एक चांगल्या दर्जाचं काम करून घ्यावं अशा पद्धतीच्या या ठिकाणी त्यांना सूचना वजा सांगण्याचा प्रयत्न माझा तालुक्याच्या वतीनं राहणार आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण सर्व पत्रकार बांधवांनी वेळोवेळी या सर्व गोष्टीची दखल घेत हा परिसर कशा पद्धतीनं चांगला होईल यासाठी सुद्धा आपल्या बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे आणि त्या माध्यमातून तुम्हालाही धन्यवाद देतो। भविष्य काळात शेजारचं पशुवैद्यकीय दवाखाना मागच्या साईडला येऊन एका पुणे नाशिक आणि चाकण शिक्रापूर रोडच्या कॉर्नरला आपल्या महाराष्ट्रातील एक आदर्श असं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उभं राहत आहे आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी शासन दरबारी कराव्या लागतील त्या करण्याचा प्रयत्न माझा निश्चित राहील। चाकण नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात हे ग्रामीण रुग्णालय येत असल्यामुळं शिवणसहित सर्व कर्मचारी असतील आणि या नगरीतील सर्व आजी माजी पदाधिकारी या सर्वांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्याची भूमिका त्यांची आहेच, पण भविष्य काळात सुद्धा सर्वांची सहकार्याची भूमिका राहील आणि त्या माध्यमातून आपणा सर्वांच्या माध्यमातून एक या नागरीकरणानं वाढत असलेल्या मोठ्या शहराला आरोग्याच्या सुविधा या आपल्याच गावात उपलब्ध होत आहेत याचा माझ्यासहित सर्व तालुक्याला, चाकण शहराला आनंद आहे आणि शासन दरबारी ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी माझा 100% या ठिकाणी प्रयत्न पुरेपूर राहील। आज चाकण शहरामध्ये चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या जवळपास 100 बेडच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन या ठिकाणी तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाई शेटकाळे यांच्या शुभ उपस्थितीमध्ये शुभ हस्ते आणि सर्व चाकणच्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं। खरं पाहिलं तर चाकण रुग्णालय या ठिकाणी सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कायम एक महत्त्वपूर्ण केंद्र आणि एक वरदान ठरलेलं आहे। विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये वॅक्सिनेशन कॅम्प असेल किंवा आरोग्याच्या ज्या समस्या होत्या त्यामध्ये चाकण रुग्णालय अग्रेसर राहिलेलं आहे आणि खरं पाहिलं तर मागच्या काळामध्ये खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी इथं मोठं रुग्णालय उभारण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या ठिकाणी ESIच्या माध्यमातूनही MIDC एरियामध्ये 150 बेडचं रुग्णालय आपण त्या ठिकाणी उभारण्याचं भाऊंनी मानस होता। आज शासनाच्या माध्यमातून आणि तालुक्याचे आमदार बाबाई शेटकाळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ते स्वप्न पूर्ण होतं आहे याचा आम्हा सर्व चाकणकर नागरिकांना अभिमान आहे आणि पुढच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा या ठिकाणी सर्व गरजू रुग्णांना मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि चाकण शहराच्या दृष्टीने आणि चाकण नगर परिषदेच्या दृष्टीनं हे मोठं वैभवाचं या ठिकाणी गोष्ट आमच्या बाबतीत घडत आहे अशा प्रकारचा अभिमान मला वाटतो। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।